तुळजापूरला आम्हाला हैदराबादला जायचं होतं. त्याचा एक पेशंट होता, सचिनला मराठी येत आहे, हिंदी येत आहे, घेऊन जाऊया, मला कन्नड नाही येत. त्या लोकांबरोबर मी गेलेलं आणि त्या माणसाला ड्रायव्हरला मराठी येत होतं. मराठी येत असताना मला उत्सुकता आप्पाची कीर्ती ऐकायची. ज्याला पकडल आप्पाच्या भक्ताला सांगत असतो, आप्पाची लीला सांग, तुझ्या जीवनामध्ये काय आप्पांचे अनुभव आले मला ऐकायचे. कारण त्याची गोडी कशी लागते कळत नाही. आणि गोडी लागलेली तर आम्ही जाऊन त्या पेशंटला सोडून वापस येताना, तू 12 वर्ष सेवा केलास मठामध्ये, मला एक आप्पाची एक तर अनुभव सांग. मला बी आलेचा अनुभव, तू पण एखादा 12 वर्ष सेवेमध्ये अनुभव पाहिजे, कारण कंटिन्यू आप्पाच्या बरोबर आहे, ड्रायव्हर आहे. मला सांगतो म्हणलं. आप्पाजी आणि माता सुमंगला देवी आज आपल्या तरी नाहीत. 2.5-3 वर्षाखाली त्यांचा कैलासामध्ये पुतळा स्थापन झाला आहे सध्याकडे. एवढं महान कार्य केल्याबद्दल महालक्ष्मीचं रूप ह्या परमेश्वराला सोडून गेलेलं आणि त्या बंडगिरी भक्त, आम्ही छोटे छोटे भक्त आप्पाबरोबर असतो. त्यांनी आणि आप्पाजी दोघं जण मिळून एक वेळेस जवळपास 20-22 वर्षाखाली पंढरपूरला आलेले विठोबाच्या दर्शनाला. वर्षातनं 2दा येतात. सगळीकडे दर्शनाला, तुळजापूरला, पंढरपूरला, येडूरला, व्यंकटेश्वराला. म्हणजे आप्पांना बसवत नाही, निवांत बसत नाही. धर्म काय, दर्शन काय, अन्नदान, कंटिन्यू अखंड सेवे. त्यांचे कष्ट बघून आमच्या भक्तांच्या डोळ्याला पाणी येतं. किती कष्ट करतो, एवढे सुंदर गाणे आहेत आप्पाचे, त्याचा अर्थ अजून पूर्ण नाही समजत मला. त्याच्यामधला त्या ड्रायव्हरचा मी अनुभव सांगतो. माता सुमंगला देवी आणि दानवेश्वर परमात्मा पहिल्यांदा आपल्या चंद्रभागेला आले, गाडी लावलेली आणि हातपाय धुवायला नदीला गेले. नदीला हातपाय धुतले आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन निघाले. तेवढ्यात ते पाठीमागं ड्रायव्हर कपडे घेऊन चाललेलं. 22 वर्षाखाली गोष्ट आहे. लीला पुरुषाची लीला आहे का, किती आनंदाची गोष्ट आहे पहा. आणि दर्शनाला गेले, विठोबाचं दर्शन घेतलंय. दर्शन घेतल्यानंतर आप्पा आणि मम्मी थोड्या वेळासाठी त्याच्या नजरेपासून गायब झाले. त्याला गुप्त म्हणता येतं किंवा गायब झाले म्हणता येतात. त्याला दिसणं असं झाले की दोघं गेले कुठं. कारण यांचा भक्त संप्रदाय खूप मोठा आहे आणि खूप जीवाभावाचे भक्त आहेत. आता मी एकट्याने काय उत्तर द्यायचं आहे ना, त्या टेन्शनमध्ये त्याने हुडकत हुडकत चंद्रभागेच्या पुन्हा वापस आला. तो अनुभव सांगतोय मला गाडीमध्ये जात असताना आणि तुळजापूरला वापस येत असताना अनुभव सांगतोय की बाबा दोघं पण एकदमच गायब झाले. आता मी यांना कसं हुडकायचं, पळत पळत गेला तर हे दोघं पण चंद्रभागेचे तिरी माता सुमंगला देवी आणि आप्पाजी फुगडी खेळाली. विठ्ठलाचा आवडता खेळ काय असं तर फुगडी आहे. असा एकमेकाच्या हातात धरून फुगडी खेळतात. रुक्मिणी बी फुगडी खेळते, विठ्ठल बी फुगडी खेळतो. ते बघणं सुद्धा भाग्याचं लागतं. तर हे दोघं जण फुगडी खेळायला दिसते. फुगडी खेळत असताना हे आला, हा माझे देव आहे तिथे बाबा. साईडला उभारला, कपडे घेऊन उभारला आणि बघता बघता आप्पाचा विठ्ठल झाला आणि माता सुमंगला देवीचा रुक्मिणी झाली. विठ्ठल रुक्मिणी झाले. साक्षात दोन्ही दगड, मोठे मोठ्या दगडामध्ये मूर्ती दिसतात त्याला. हे काय झाले म्हणला. मी तर याला देव मानतो, पण विठ्ठलाची मूर्ती आणि माता सुमंगला देवी रुक्मिणीची मूर्ती झाली. आता यांना मी न्यायचं कसं. त्याने पूर्ण विश्वास होता, पण साधा भोळा माणूस होता. त्याला भय आलं, ताप आला, त्याला कळना झाला आता एवढ्या मोठ्या मूर्त्या मी गाडीत ठेवायच्या. आता हे लीला पुरुष आहे, सगळ्यांना अनुभव देतो. ज्याचं जेवढं भाग्य आहे तेवढं त्याला दिसलंय, ज्याचं जेवढं ध्यान आहे तेवढं त्याला दिसलंय, ज्याची जेवढी भक्ती आहे, भाव आहे, तेवढाच देव आहे. जिथं भाव नाही तिथं देव नाही. आपल्या साध्या नजरेने काय बघू शकतो आपण. अर्जुनाला कळलं नाही की श्रीकृष्ण बरोबर होता. रूप दाखव म्हणतो, तुझं रूप पाहायला गेला एवढं मोठं भव्य तर रडतो. नको नको, साधं रूप दाखव. भगवद्गीता सगळ्यांनी ऐकली असेल, कुणी नसेल. हिंदू धर्माचा प्रचार खूप श्रेष्ठ आहे. भगवद्गीता खूप श्रेष्ठ आहे. कुणी वाचली नसेल तर पुन्हा पुन्हा वाचा. भगवद्गीता एवढे श्रेष्ठ काहीच नाही. ज्यांनी भगवद्गीता समजली त्याला जीवन एवढं सुंदर जातं. तो कृष्ण कर्म परमात्मा जिथे विटेवर बस उभारलेला हात ठेवून विठ्ठल. ज्यावेळेस भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली ना, त्या सेवेला भाळून, त्या सेवेला बघून हा परमात्मा वाट पाहतोय 28 युगे. संत तुकाराम महाराज सांगतात आई वडिलांची सेवा खूप मोठी आहे आणि ते रूप उभारले आणि हे रूप बी तसंच आहे, साक्षात विठ्ठलाचं आहे. त्यावेळेस दोन्ही मूर्त्या उभारलेल्या, माझी गोष्ट अनुभव आलाय. दोन्ही हे मूर्ती विठ्ठलाची, ही मूर्ती. ह्या ड्रायव्हरला प्रश्न पडला, आता गाडीमध्ये नेऊ कसं यांना. प्रश्न आहे साधारण माणसाला, एवढ्या मोठ्या मूर्त्या घालायच्या कसं. तापानं फनफनलं ते ड्रायव्हर. डायरेक्ट निघून गेला गाडी घेऊन पंडिगेरीला.
त्याचं गाव होतं दुसरं, तिथं जाऊन गाडी तापत फनफन्याला येऊन पडला फनफनकडून. टेन्शन आलेलं म्हणजे देव पाहणं सोपं नाही. आणि हे अचानक दिसलेलं, जसा अर्जुनाला घाम फुटला थरथर कापलेला, तसा त्याला घाम फुटलेला ड्रायव्हरला आला आहे का. जीव साधा विठ्ठल मनुष्य देव साधा आहे का. लगेच भय येतो आपल्याला. तर कुणी तर सांगण्यावर भय येतं बसले नंतर देव पाहिला किती सोपं आहे, झोपला किती अवघड आहे, ताप आला. आता कळलंय वळवायचं किती अवघड आहे. मनुष्य जन्माला माया खूप अवघड आहे. साध्या साध्या गोष्टीमध्ये आपलं मन विचलित होतं. इथं ऐकायला मन कुठं असतं संसारात माहित नाही. आता सर्वांना एवढं तळमळतेनं सांगतोय, आपल्यामध्ये आज विठ्ठल बसला म्हणजे किती लोकांना याची जाण येते, किती तळमळ लागते, किती भाव तयार होतो. खूप अवघड आहे. मला आप्पांचं वर्णन करताना थकवा येत नाही. समोरला म्हणतो सचिन किती बोलता. पण तुम्ही अनुभवच नाही घेतले, तुम्ही कसं बोलू शकता. परमेश्वराची लीला बघा, अनुभव ऐका, एखादा अनुभव घ्या. त्रासातनं बाहेर गेला ज्यावेळी परमेश्वर काढतो ना, त्या माणसाची बुबडी जरा वाढते. परमेश्वराचं सांगत असताना थकतच नाही. इंदोरीकर महाराज तुम्ही ऐकून असताल, 1 तासाचं 2 तासाचं कीर्तन ऐकायला 50,000 रुपये घेतो. आजच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये कीर्तन केलं, आम्ही स्वतः 50,000 दिलेत त्यांना. आप्पाचं सकाळी प्रवचन चालू झालं 9-10 वाजता, 8 पर्यंत फुकट आहे. का असं आहे.